मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सध्या अमित शहा हे मुंबईमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचल्याचं कळतंय। कालच अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी मुंबईमध्ये आता भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट घेतली जाणार आहे। देवेंद्र फडणवीस आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। अमित शहा हे रायगड दौऱ्यानंतर मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमध्ये येताच आता देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आज अमित शहा हे दिल्लीसाठी देखील रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी राज्यातील अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अमित शहांची भेट घेऊ शकतात। मात्र तत्पूर्वी फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे या भेटीदरम्यान या बैठकीदरम्यान कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाते याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची भेट होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोघांची भेट होणार आहे, कारण फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर आहे। तो अगदी काही मिनिटापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर जिथे अमित शहा आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। 10 वाजेच्या सुमारास अमित शहा हे दिल्लीकडे रवाना होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आल्याची माहिती मिळते आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। प्रसारमाध्यमांना सुद्धा फार दूर उभं करण्यात आलेलं आहे। काल रात्रीपासून अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि आता बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये राज्याच्या विकासासंदर्भातल्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर काही पालकमंत्री पदाबाबतचा जो तिढा आहे तो सुद्धा या बैठकीत चर्चेला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक होत असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी थोड्याच वेळात ही बैठक पूर्ण होणार आहे आणि नंतर अमित शहा जे आहेत ते दिल्लीकडे रवाना होतील। मनोज, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। काल जेव्हा अमित शहा रायगड दौऱ्यावर होते त्यावेळेस रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यावेळेस कोणतीही चर्चा झालेली नाहीये। मात्र आज जी बैठक होतीये त्या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतोय, काय वाटतंय? अगदी बरोबर आहे। आज ही जी गोष्ट आहे म्हणजे जी पालकमंत्री पदावरून फक्त रायगडच नाही तर इतर ठिकाणचे सुद्धा जे तिढा आहे त्या संदर्भात ही बैठक होईल आणि त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि पुढच्या काही दिवसात जे पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे, जे नावं आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण या संदर्भात महायुतीच्या विशेषतः शिवसेना असेल, शिंदे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजपा या तिघांचे जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत त्या मंत्र्यांना जे आहे ते जे नाशिकचं असेल त्याचबरोबर रायगडचं असेल या जिल्ह्यावरून जे पालकमंत्री पद आहे त्यावरून तिढा निर्माण झाला होता। तिथे वेगळं पण समोर यायला नको म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत हा तिढा जो होता तो सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही। शेवटी दिल्लीच्या वरिष्ठांपर्यंत हा पोहोचला आणि मग त्यांनी त्यावेळेस ती स्थगिती दिली होती आणि आता मात्र हा जो तिढा आहे तो अमित शहा यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता आहे। मनोज, हा झाला पालकमंत्री पदाचा विषय, मात्र इतर काही मुद्द्यांवर देखील चर्चा होऊ शकते का? कारण की इनसाइड स्टोरी जी 24 तासच्या हाती आलेली होती ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसंदर्भात काही तक्रार केल्याचं देखील माहिती समोर आलेली होती। त्यामुळे या अनुषंगाने काही चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, अजित पवार गट ही महायुती म्हणून लढले होते। तिघांनाही चांगल्या प्रकारे जे जागा आहेत विधानसभा निवडणुकीत त्या मिळाल्या होत्या। कुठेतरी भाजपा हा शिवसेनेला डावलून जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे त्यांना झुकतं माप देत असल्याची भावना शिवसेना शिंदे गटामध्ये होत असल्याचं पाहायला मिळते आहे। कारण अनेकदा जे अर्थमंत्री पद आहे अजित पवारांकडे आहे, अनेकदा विकासाच्या निधीसाठी अजित पवारांकडे जावं लागतं। आपण आत्ताच बघितलं गेल्या आठवड्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि एस टी महामंडळाला मदत करावी अशा प्रकारची ती भेट होती। त्यांनी त्या संदर्भात वक्तव्य सुद्धा केलेलं होतं।
त्यामुळे कुठेतरी प्रत्येक वेळी काय अजित पवार यांच्या समोरच जायचं आणि निधीची मागणी करायची का, अशा प्रकारचा एक सूर जो आहे तो शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये उमटत असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी ही नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ती नाराजी दूर होत नाही. त्यामुळे आता अमित शहा मुंबईत आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सह्याद्रीवर पोहोचलेले. ह्या गोष्टी अमित शहाच्या नजरेस आणून दिल्या जातील आणि अमित शहा आता यावर काय निर्णय घेतात आणि काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या संपूर्ण भेटीवर आपलं लक्ष असणार आहे. तर आपण बघतोय आता सर्वात महत्त्वाची ही बातमी आहे. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. विकास कामं त्यासोबतच पक्षांतर्गत नाराजीबाबत देखील या बैठकीदरम्यान चर्चा केली जाऊ शकते. कालच अमित शहा हे मुंबईमध्ये आलेले आहेत. मुंबईमध्ये ते मुक्कामी होते आणि आज ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. मात्र अमित शहा दिल्लीला जाण्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी आलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे शहांच्या भेटीला आलेले आहेत. मात्र या भेटीमध्ये अजित पवार मात्र नाही आहेत, कारण अजित पवार यांचा बारामतीचा दौरा हा नियोजित होता, त्यामुळे ते बारामतीला रवाना झालेले आहेत. मात्र या भेटीमध्ये आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये भेटीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते याकडे देखील लक्ष असणार आहे. कारण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी काही विशेष चर्चा केली जाते का, त्यासोबतच काही विकास कामांसंदर्भात देखील चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे.